स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातोय गलंगीला। तर श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप आणि विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप। तर गलंगीमध्ये श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप आहे मित्रांनो, आणि हे गाव आहे तिथं जवळच गाव आहे, तर तिथं विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप आहे। तर आपण दोघं वर्कशॉपला भेट देणार आहे। तर चला आता आपण निघायची तयारी आपली। तर आपली KTM उभी आहे। तर आपण आज बादलच्या गाडीवरती जातोय। तर स्प्लेंडरवरती आम्ही तीन लोक आहे आज। तर आपल्या RC वरती तर बसता येत नाही 3 लोकांना, त्याच्यामुळे आपण स्प्लेंडर घेऊन जातोय आज। तर बादलचं वाट बघतोय मी बादलची। तर आला का आपण लगेचच निघू। संध्याकाळचे 5:30-6 वाजले, 5:30 वाजलेले। तर चला आला का आपण लगेच निघू। फायनली मित्रांनो आपण आता पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहे। तर बादल अण्णा आणि मी आहे। तर चला लवकरच आपण आता गलंगीसाठी निघू। सुंदर सुंदर लागो जानू कोती प्यारी लागो स्वर्ग में आली जानू अप्सराज लागो। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे गलंगीला। ते बाहेर जात आहे गलंगीला, आपलं कुठेतरी जात आहे। त्यांची आर्टिगा गाडी काढलेली आहे आणि मागे बघू शकता तुम्ही स्वामी कृष्णा बँड। तर या गाडीचा थोडं मॉडिफिकेशनचं काम चालू आहे। तर टप वगैरे हायड्रोलिक असं म्हणजे, तर आता नवीन गाडी कृष्णा बँडची बनते, तर या गाडीला पण सेम करत आहे। त्यामुळे या गाडीचं पण काम चालू आहे। मागच्या वर्षी जी गाडी बनलेली ती अंमळनेरला बॉस बॉडी मेकर यांच्या इथं। तर दाखवतो मी तुम्हाला कोणत्या बँडच्या गाड्या, आणि आपल्याला दुसऱ्या इथं पण जायचं आहे परत। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही स्वामी कृष्णा बँडची गाडी पण लागलेली आहे, आणि एक इकडे गाडी लावलेली आहे। 1 2 3 गाड्या वेटिंगला आहे एखाद्या त्यांच्याकडे, 3 नाही 4। एक आहे अशोक फ्युरो गाडी समोर बघू शकता तुम्ही। आता स्वामी कृष्णा बँडिंगच्या गाडीचं जवळपास सर्व मागचा तोडलेलं आहे। तर आता परत नवीन सेटअप बनवला जाईल मागच्या साईडला। आणि एक फ्युरो बघू शकता तुम्ही समोरच उभे आहे। तरी एक तुम्हाला मागे सांगितलं होतं मी त्या ठिकाणाची गाडी अमरावतीची गाडी मित्रांनो समोरच। आणि एक ही हरिओम बँड त्या गावाची गाडी मित्रांनो समोरच बघू शकता। तर आकाश दादा ते मध्ये बसलेले आहेत। तर बघू शकता मस्त गाडी बनलेली पण। तर काकांचं काम, तर काकांचं काम करत आहे समोर बघू शकतो तुम्ही। काका तर गाडीचं स्टिकर वगैरे लावायचं आहे। तर अजून थोडं काम बाकी गाडीचं, तर कलर वगैरे झालेलं आहे बघू शकता तुम्ही। तर भाऊ आपले वेल्डिंग वर्कशॉप वेल्डिंगचं काम करत आहे। आणि आपलं बॅनरसाठी या ठिकाणी दरवाजा लावलेला आहे। तर काकांचा नंबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 40 काकांचा नंबर आहे आणि आकाशदादांचा नंबर आहे। तर ज्यांना कोणाला नवीन गाड्या बनवायच्या असतील तर त्यांनी नक्की काकांना आणि आकाशदादांना फोन करायचा आहे। तर दीपक बँड गलंगी यांची न्यू गाडी पण याच ठिकाणी बनलेली आहे मित्रांनो। तर ज्यांना कोणाला दीपक बँडच्या गाडीसारखी गाडी बनवायची असेल तर
प्रॉपर सेम तशी गाडी बनवून मिळेल, कारण की यांच्या इथंच ती गाडी बनलेली आहे, त्याच्यामुळे विषयच नाही कॉपी मारण्याचा. तर आपण आता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बोरटेकची गाडी. मला मागे कमेंटमध्ये सांगितलं होतं की बोरटेकचा गुरु हो ही बँड कोणत्या बँडची गाडी? सद्गुरू. अच्छा, सद्गुरू बँड बोरटेक हे दादा ते ऑनर आहे बँडचे. तर तिचं पण काम चालू आहे. हा ते समोर दादा ते पण ऑनर आहेत. तर गाडीचं काम आता प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. आठवड्याभरात ती पण गाडी होऊन जाईल रेडी. तर आपण आता विश्वकर्मा वर्कशॉपला जाऊ, कारण की संध्याकाळ होते. 7-7:30 वाजण्याचा टायमिंग झालेला आहे. तर अंधारा पडण्याच्या अगोदरच आपण शूट करून घेऊ. तर चला आपण आता विश्वकर्मा वर्कशॉपला भेट करू. जीवनदादांचे वर्कशॉप आहे. तर इथनं जवळच आहे मित्रांनो येदगाव. तर आपण तिथं आता जाऊ. आणि पूर्ण केळीच्या गाड्या चालतात मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही आता आपण जीवनदादांच्या वर्कशॉपला आलेलो आहे. तर समोर शिव भगवा असं काहीतरी बँड आहे माझ्या अंदाजाने, कारण की गाडी ओळखीची माझ्या. तर त्यांची गाडी मित्रांनो ही. तर दाखवतो मी तुम्हाला. आता पहिले जीवनदादा त्यांच्याकडे आपण भेट करून घेऊ जीवनदादांशी. तर मित्रांनो बघू शकता इसूफ बँड यावल्यांची गाडी, भारत बँड न्यू गाडी बनवत आहे ते पण. तर बेस्ट गाडी बनवत आहे. आणि श्रीराधे बँड यांची न्यू गाडीचं काम चालू आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही पूर्ण न्यू गाडी बनते ही पण. तर विश्वकर्मा वर्कशॉप यांच्या इथं काम चालू आहे या गाडीचं. तर गलंगीच्या पुढे येदगाव आहे, त्या ठिकाणी जीवनदादांचे वर्कशॉप आहे मित्रांनो. जवळच 1 किलोमीटर येते गाव, म्हणजे 1 किलोमीटर पण नाही, 1/2 किलोमीटर. तर पूर्ण न्यू गाडी बनते ही पण. आणि शिव भगवा बँड भडगाव यांची गाडी आहे. आणि मुकेश बँड चोपडा त्यांची प्युरो झाकलेली मित्रांनो. तर ती पण दाखवतो मी तुम्हाला. तर ही समोर जनकर बँडची गाडी मित्रांनो बघू शकता तुम्ही. तिचं पण नवीन काम चालू आहे, छोटा बँड आहे. तर शिव भगवा बँडच्या गाडीचं काम चालू आहे आता. मागचं साईडचं पूर्ण सेटअप नवीन अपडेट करत आहे. तर मुकेश बँड चोपडा यांची गाडी दाखवतो मी तुम्हाला. आणि आपली गाडी मित्रांनो टाटा 909. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल मित्रांनो तुम्हाला, तर आज माझा खालचा नंबर आहे. तर याच्यावरती कॉल करा. तुमचा भाऊ हाजिरी तुमचा भावाचा नंबर आहे मित्रांनो. हा माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. तर आपल्या बँडचं नाव संगीतम बँड होतं मित्रांनो. आपल्या गाडीचं काम पेंडिंग आहे मित्रांनो. तर मुकेश बँड यांची फ्युरो गाडी आहे. तर न्यू गाडी मित्रांनो, चोपड्याचा बँड आहे. तर तिचं काम काय झालेलं आहे बघू. तर ट्रॉल्या थांबत गाडी मित्रांनो ती. आणि ठीक आहे, तर न्यू गाडी ट्रॉल्या थांबत. तर तिचा काही विषय नाही, अजून भरपूर काम बाकी त्या गाडीचं. तर शिव भगवा बँड यांचे या गाडीचं काम बघू शकतो तुम्ही. अपडेट्सला लागलेली गाडी. तर फ्युरो 11 गाडी त्यांची. तर मित्रांनो बघितलं तुम्ही, एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत जीवन भाऊंच्या वर्कशॉपला. विश्वकर्मा वर्कशॉप आहे जीवन भाऊंचा. तर तुम्हाला जीवन भाऊंचा पण कॉन्टॅक्ट नंबर देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आपल्या आकाशदादांचा पण नंबर देईल.
श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप यांचा. तर किती गाड्या लागलेल्या आहेत जीवन भाऊन त्यांच्याकडे? 1 2 3 4 5 6 गाड्या लागलेल्या आहेत जीवन भाऊन त्यांच्याकडे. तर जीवन भाऊन त्यांच्याकडे यावर्षी खूप लोड आहे, तर त्यांना गणपतीमध्ये गाड्या पूर्ण क्लिअर करून द्यायच्या आहेत. तर अशा विषय. आणि एखाद्या त्यांच्याकडे पण भरपूर लोड होता, तर त्यांचा लोड थोडा कमी होतो आहे, काही विषय नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवू आणि आपण उद्याला शिरसोलीला जाणार आहे राहुल दादा त्यांच्यासोबत, कृष्णा बँड अंमळनेर. तर त्यांच्यासोबत जाऊन गाडीचं उद्या पेंटिंगसाठी काम लागणार आहे. तर गाडीचं काम पूर्ण झालेलं आहे आता, तर उद्या पेंटिंगसाठी काम लागणार आहे गाडीचं. तर उद्या जाऊ आपण त्यांच्या इथं आपलं शिरसोलीला, आणि किती काम झालेलं आहे आणि दुसरे कुठले बँड लागले आहेत कामासाठी, तर त्या बँडच्या गाडी पण मी तुम्हाला दाखवतो. आणि साई बँडच्या गाडीचं पण पेंटिंगचं काम चालू आहे. आज मी बँडवाले दादा यांचा ब्लॉग बघितला, तर पेंटिंगचं काम चालू आहे ते आपलं त्या ठिकाणी त्यांचं मसावदला गोडाऊनमध्ये. तर आपण ती गाडी जर आली शिरसोलीला, तर आपण त्या गाडीचं आपण शूट करू. आणि कृष्णा बँडच्या गाडीचं काम उद्या पेंट आधी सांगतो राहुल लावते, तर आपण त्या ठिकाणी जाऊन तिथे काम झालेलं आहे, कशी डिझाईन आलेली आहे. तर तुम्हाला त्या पूर्ण न्यू ब्लॉगमध्ये आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपवू. जय हिंद, जय खानदेश मित्रांनो.